काय सांगायचं आज मोस्ट लॉंग मार्च निघलेला आहे, काय वजन साक्षी काय मत आहे? जय भीम. ज्यांच्या घरातला करता धरता पुरुष गेल्याच्या नंतर संपूर्ण कुटुंबाला सावरायची वेळ आलेली असताना या कुटुंबाला आज रस्त्यावर यावं लागतं, हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे, दुःखद आहे. ज्यांच्या घरातला कुटुंबातला करता धरता पुरुष आज आशिष भैया वाकोडे आहेत. वडील गेल्याच्या नंतर खरं तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच घरी येऊन कुटुंबाला सावरायला मदत करायला हवी होती. सगळ्या मागण्या मान्य करायला होत्या. लहान बाळाला घेऊन या कुटुंब प्रमुखाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे, खरंच खेदजनक आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला, फडणवीसला थोडीही लाज लज्जा शरम असेल तर स्वतः ह्या मार्चला पुढे यावं. सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी पुढे यावं. मार्चला ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि माफी मागावी या कुटुंबाची. कारण ज्यांच्या घरातल्या माणसाने आयुष्य घालवलं लढ्यासाठी, ज्यांच्याही घरातल्या सगळ्यांच्याच पाचवीला पुन्हा हा संघर्ष पुजलाय, त्यांच्या घरातल्या सगळ्यांनाच पुन्हा रस्त्यावर यावं लागलंय. खरं तर सरकारला लाज वाटायला पाहिजे. म्हणून मी यांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की सगळ्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी लॉंग मार्चला मुंबईकडून अगोदर आडवं यावं, सगळ्यांची माफी मागावी आणि सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. धन्यवाद. जय भीम. विचार आपल्या कीर्तनातून, प्रवचनातून अतिशय ताकदीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे सन्माननीय आंबेडकरवादी विचारवंत आयुष्यमान नितीन सावंत सर यांना मी विनंती करतो की लॉंग मार्चच्या 4थ्या दिवशी आपण बोललं पाहिजे. सगळ्यांना जय भीम. आज आपण मुंबईकडे निघालेलो आहोत आणि आपला हा लॉंग मार्च आता परभणी जिल्हा संपून जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आहे. आपल्याला हीच ताकद, हीच ऊर्जा, हीच एनर्जी आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे. संबंध महाराष्ट्र आपल्याकडे लक्ष देऊन आहे. अनेक जिल्ह्यावरचे लोक आता पुढे जसा जसा लॉंग मार्च पुढे जाईल तसे लोक सहभागी होणार आहेत. तुम्हाला माहिती आहे या देशाची व्यवस्था संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे कशी आहे. गांडू भडवे रणचडे मर्दो के बेहाल, पतिव्रता भूखी मरे पेढे खाय छिनाल. या देशात खेड्यात म्हणे बघा, सत्ती घरी बत्तीन शिंदळी घरी वाती. अशा या देशाची व्यवस्था आहे. म्हणून आम्हाला लढाई लढायची आहे. या देशात पूर्वीला होतं मागा म्हणजे मिळेल, आता मागितल्या मिळत नाही, हिसकावून घ्या म्हणजे मिळेल. पूर्वीला होतं ठोठवा म्हणजे उघडेल, आता ठोठवल्या उघडत नाही, लाथ घाला म्हणजे उघडेल. आणि म्हणून आम्हाला आमचा उत्साह, ऊर्जा शेवटपर्यंत दाखवता आली पाहिजे. शेवटपर्यंत आम्हाला मुंबईपर्यंत अनेक लोकांना घेऊन सहभागी व्हायचंय. प्रत्येक जिल्ह्यावर मी आवाहन करतो की जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, ग्रामीण भागातल्या सगळ्या मायमाऊल्यांनी सहभागी व्हायचंय. आणि एकदा फडणवीस सरकारला, एकदा परभणीचा दणका आपल्याला दाखवून जायचा आहे. मी त्या दिवशी सुद्धा मंडपात म्हणालो, आमच्या महिलांना वंदना पण चांगली म्हणता येते आणि शिव्या पण चांगल्या देता येतात. एकदा मुंबईला पोहोचू द्या. मुंबईच्या माणसांनी कानात बोटं घातली पाहिजे. मुंबईच्या माणसांनी म्हटलं पाहिजे, अरे बापरे, मराठवाडा आणि ताकदे जरा बघितलं पाहिजे. मुंबईच्या लोकांनी, शहरातल्या नाकात बोलणाऱ्या बामणी लोकांना एकदा दाखवून द्या आपला दणका. फडणवीसच्या समोर सुद्धा 2-4 अस्सल परभणीच्या ठेवलेल्या शिव्या काढा. यांना जर लाज लज्जा शरम असेल तर यांनी आपल्या समोर येऊन माफी मागितली पाहिजे, सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. अन्यथा आपण मुंबईच्या सीमेवर जाऊन परभणीचा दणका देणार आहोत. म्हणून माझ्या मायमाऊल्यांना विनंती करतो, असाच उत्साह ठेवा, अशीच एनर्जी ठेवा. आणखीन आपल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिलांना बोलून घ्या. तुम्ही दाखवलेल्या उत्साहाबद्दल तुमचं कौतुक करतो आणि थांबतो. जय भीम. सगळ्यांना जय भीम. त्यांच्या कुटुंबात एवढी मोठी दुःखद शोककळा पसरली असताना, ज्याच्या कुटुंब प्रमुखाला सगळ्यांना सावरायचंय, सोबत घ्यायचंय, कुटुंबाचं व्यवस्थापन भविष्याचं लावायचंय, अशी वेळ असताना सरकारने त्या कुटुंबाला रस्त्यावर आणलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही. वडील गेल्याचं, संपूर्ण वडिलांचं आयुष्य दुसऱ्यासाठी संघर्षात गेलं आणि वडील गेल्याबरोबर ज्याच्या घरच्या कर्त्याला, त्या पुरुषालाही संघर्षात उतरावं लागलं. MBA झालेला अत्यंत उच्च सुशिक्षित तरुण हा ऐशोआरामात जगायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे, परंतु भारत सरकार, महाराष्ट्र सरकार अशा सुशिक्षित तरुणाला रस्त्यावर आणतं, ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. आणि म्हणून संघर्ष देखील असंच रस्त्यावरच तयार होत असतो, नेतृत्वही असं रस्त्यावरच तयार होत असतं. वडिलांच्या पेक्षाही पुन्हा महाराष्ट्राचा एक नेता म्हणून हे संघर्ष तयार होतो आहे, हे नेतृत्व तयार होतो आहे. आम्हाला आशिष भैया वाकोडे यांचा प्रचंड गर्व आणि अभिमान आहे. वडिलांचा लढा पुन्हा ते लढत आहेत. त्यापेक्षा दुप्पट ताकदीनं ते महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे नेता म्हणून डोळे लावून बसलेला आहे. आणि म्हणून हा संघर्ष यशस्वी होणार.
परभणी ते मुंबईपर्यंत जाणार. मागण्या पदरात पडल्याशिवाय, मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कुणीही पाठीमागे येणार नाही. म्हणून आशिष भैया वाकुडे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा, सपोर्ट आहे. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. समस्त महाराष्ट्राला आवाहन करतो आहे, आपण सगळ्यांनी त्यांच्या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. जय भीम. घेतल्याशिवाय राहत नाही. शहीद सोमनाथ भैया, शहीद सोमनाथ भैया, संतोष भैया देशमुख, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाही कुणाच्या बापाच्या, नाही कुणाच्या बापाच्या, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.